अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात येत असून अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या कोपरगाव मतदारसंघातील साधू संतांचे पूजन आमदार आशुतोष काळे करणार आहेत. कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी बुधवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी तमाम राम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये कोपरगाव मतदारसंघातील साधू संतांना देखील निमंत्रण देण्यात आले आहेत. यामध्ये परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज संस्थान श्री क्षेत्र सराला बेटचे उत्तराधिकारी हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज व श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज तसेच मतदारसंघातील साधू संतांचे कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या वतीने आमदार आशुतोष काळे विधिवत पूजन करणार आहेत. त्यानिमित्ताने इंडियन आयडॉल फेम सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड देखील या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सुरेल आवाजात प्रभू श्रीरामांचे गुणगान गाणार आहे. तसेच सारेगमप लिटिल चॅम्प्स विजेती गौरी पगारे व सुरभी कुलकर्णी या गायिका देखील उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचे गुणगान गाणार आहेत. या कार्यक्रमासाठी तमाम रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. नमस्कार, मी आपली अंजली गायकवाड. आपणा सर्वांना माहितच आहे, अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिरात येत्या दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक साधू संतांना निमंत्रित करण्यात आले असून आपल्या कोपरगाव मतदारसंघातील अनेक साधू संत देखील या सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. या साधू संतांच्या पूजनाचा कार्यक्रम आदरणीय आशुतोष काळे यांनी येत्या 17 जानेवारी रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी मी देखील प्रभू श्रीरामांचा जयघोष करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. तेव्हा आपण देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे. ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोपरगाव. तेव्हा आपण सर्वांनी नक्की भेटूया. जय श्रीराम.